नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। नुकतेच आपण मानसशास्त्राचे व्हिडिओज पाहायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे मानसशास्त्राच्या नोट्स पाहायला सुरुवात केलेली आहे। आतापर्यंत आपल्या मानसशास्त्राच्या 2 व्हिडिओ आलेले आहेत, ज्या की आहेत नोट्सच्या, आणि याच्यामध्ये आपण पहिल्या व्हिडिओमध्ये मानसशास्त्राच्या व्याख्या पाहिल्या, त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याख्या पाहिल्या। आता हे दोन्ही व्हिडिओ जवळजवळ 10-10 मिनिटाचे आहेत। सुरुवातीचे हे व्हिडिओ आपले एकदम छोटे येणार आहेत, कारण मानसशास्त्र या विषयामध्ये तुमची अभिरुची, तुमचं अवधान केंद्रित व्हावं आणि तुम्हाला मानसशास्त्राची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने आपण सुरुवातीचे मानसशास्त्राचे व्हिडिओ हे एकदम शॉर्टमध्ये टाकत आहोत, म्हणजे 10-1 मिनिटाचे असतील, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला मानसशास्त्राची बेसिक माहिती मिळेल। आणि ज्यावेळेस आपण मानसशास्त्राचे चॅप्टर वाईज माहिती पाहायला चालू करू, चॅप्टर वाईज नोट्स पाहायला चालू करू, ते व्हिडिओ हे जवळजवळ अर्ध्या तासाच्या वर असतील, मग त्यावेळेस तुम्हाला बोर होणार नाही। आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये मानसशास्त्राच्या व्याख्या पाहिल्या, त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याख्या पाहिल्या। तर आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अध्ययनाच्या व्याख्या पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण ज्या काही मानसशास्त्राच्या व्याख्या होत्या ते एकदम शॉर्टमध्ये पाहू। एरिस्टॉटल आत्मसंबंधी अभ्यास करणारे शास्त्र, मॅकडूल मनाचा अभ्यास करणारे शास्त्र किंवा मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र, वॅटसन वर्तनाचे शास्त्र, विल्यम वुंट बोध अवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र, मग त्यानंतर सिगमंड फ्राइड बोध व अबोध अवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, मग त्यानंतर मन म्हणतात अनुभव व वर्तनाचा अभ्यास, त्यानंतर मॉर्गन किन आणि रॉबिन्स हे म्हणतात मानव आणि मानवेतर वर्तनाचा शास्त्र म्हणजे मानसशास्त्र। हे झाले मानसशास्त्राचे। आता शैक्षणिक मानसशास्त्राचे एकदम शॉर्टमध्ये, त्याच्यामध्ये पहिली व्याख्या पाहिली होती आपण गुर्थी आणि पाऊस। ते म्हणतात शैक्षणिक समस्यांचा उलगडा करता येते ते शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र। त्यानंतर स्किनर साहेब म्हणतात ज्या शाखेत अध्यापन आणि अध्ययनाचा अभ्यास केला जातो, क्रो अँड क्रो, आपण क्रो अँड क्रो पाहिला होता। डीप मिनिंग, अंगाला शहारा, ते लक्षात आल्यानंतर कायला पाहिजे, व्यक्तीला जन्मापासून ते वृद्धावस्थेपर्यंत मिळणाऱ्या अध्ययन अनुभूतींचे वर्णन। मग त्यानंतर मॅकफर्लन काय म्हणतात, समस्या सोडविण्याची मानसशास्त्रीय तत्वांचा वापर। त्यानंतर CHZ काय म्हणतात, जन्मावस्थेपासून ते थेट प्रौढावस्थेपर्यंतचा कालखंड म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र। असे ह्या व्याख्या पाहिल्या होत्या। आता आपण अध्ययनाच्या एकदम स्पष्टपणे व्याख्या पाहू। हे 11 व्याख्या आहेत। 11 व्याख्या एकदम शांतपणे स्पष्टपणे समजेल अशा ह्याच्या स्वरूपात पाहू। पहिली अध्ययनाची व्याख्या आहे, जी म्हणजे कुठली आहे, जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते। अशी व्याख्या म्हणजे अध्ययनाची व्याख्या आहे। परीक्षेमध्ये प्रश्न पडलेला आहे, सरळ ओळ दिली होती, याच्यातली अध्ययनाची व्याख्या ओळखा म्हणले होते। ही ओळ होती कुठली, जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते। शॉर्टमध्ये व्याख्या पाहतो, ह्याची डीप व्याख्या मोठी व्याख्या वेगळी आहे, ते आपण अध्यापनाचा अभ्यास करताना पाहू। जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते, ही झाली अध्ययनाची व्याख्या। पुन्हा हेतुपूर्वक व टिकाऊ स्वरूपाचे बदल म्हणजे अध्ययन होय। हेतुपूर्वक व टिकाऊ स्वरूपाचे बदल म्हणजे अध्ययन होय, हे सुद्धा टीईटीला पडलेलं आहे। अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन असे म्हटले जाते। अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन असे म्हटले जाते। त्यानंतर क्रो अँड क्रो। आता ह्या क्रो अँड क्रोच्या आपण शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या पाहिली होती। क्रो अँड क्रो म्हणले की अंगाला शहारे, डीप मिनिंग काय होतं, व्यक्तीच्या जन्मापासून ते वृद्धावस्थेपर्यंतच्या अध्ययन अनुभूतींचे वर्णन म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र। आता त्याच क्रो अँड क्रोनं अध्ययनाची सुद्धा व्याख्या केलेली आहे, ती काय आहे, सवयी, ज्ञान, वृत्ती यांचे संपादन। एकदम शॉर्ट बट स्वीट काय आहे, सवयी, ज्ञान, वृत्ती यांचे संपादन। हे 4 शब्द कुठल्याही ओळीमध्ये कुठल्याही व्याख्येमध्ये दिसले तर ती व्याख्या असेल क्रो अँड क्रोची। आता याची मोठी व्याख्या आहे, पण याच्यातील आपण शॉर्टमध्ये व्याख्या घेतलेली आहे, सवयी, ज्ञान, वृत्ती यांचे संपादन। हे 4 शब्द तुमच्या डोक्यात राहिले की परीक्षेमध्ये कोणतीही व्याख्या देऊ द्या मोठी लट, त्याच्यामध्ये हे 4 शब्द दिसले, कोणते, सवयी, ज्ञान, वृत्ती यांचे संपादन, तर समजून जायचं की ही आहे अध्ययनाची व्याख्या, जी की क्रो अँड क्रोची आहे।
त्यानंतर आहेत मन. आता मनची आपण एक व्याख्या पाहिली होती, अनुभव व वर्तनाचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र. मानसशास्त्राची सुद्धा मनने व्याख्या केलेली आहे. काय आहे? अनुभव व वर्तनाचा अभ्यास. मग आता मन या मानसशास्त्रज्ञाने अध्ययनाची सुद्धा व्याख्या केलेली आहे. काय केलेली आहे? अनुभव व वर्तन यांच्यातील सुधारणा म्हणजे अध्ययन होय. अनुभव व वर्तन यांच्यातील सुधारणा म्हणजे अध्ययन होय, ही अशी मन यांनी व्याख्या केलेली आहे. त्यानंतर आहे गेट्स. गेट्स काय म्हणतात? अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा. अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा अशी व्याख्या कुणाची आहे? गेट्सची. अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा म्हणजे अध्ययन होय. त्यानंतर आहेत वुडवर्थ. त्यानंतर आहेत वुडवर्थ. आता हे वुडवर्थ काय म्हणतात? तर अनुभव परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळी करणारी क्रिया म्हणजे अध्ययन होय. काय म्हणतात वुडवर्थ? अनुभव परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी क्रिया म्हणजे अध्ययन होय. अनुभव परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळी करणारी क्रिया म्हणजे अध्ययन होय, अशी व्याख्या वुडवर्थ यांनी केलेली आहे. मग आता आहेत मर्फी. आता हे तुम्हाला नाव जर थोडेसे वेगळे वाटत असतील कधी ऐकले नसल्यामुळे, जे सुरुवातीला अगोदर ज्यांनी TET वगैरे दिलेली आहे त्यांना हे नाव परिचयाचे असतील. आता जे नवेच आहेत त्यांना हे थोडेसे नाव परिचयाचे नसतील. आता मर्फी काय म्हणतात? अवबोध व वर्तन यांच्यातील सुधारणा. अवबोध व वर्तन यांच्यातील सुधारणा. आता अवबोधाहून आपल्याला लक्षात यायला पाहिजे, अवबोध आपण अगोदर कुठं ऐकलं होतं? अवबोध अवबोध अवबोध, आठवा अवबोध 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 अवबोध, आपण सिग्मंड फ्रायडमध्ये ऐकलं होतं. सिग्मंड फ्रायड काय म्हणत होते? जी की मानसशास्त्राची व्याख्या केली होती, बोध व अबोध अवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, अशी सिग्मंड फ्रायडनं व्याख्या केली होती. पण विल्यम वुंट काय म्हणत होते? बोध अवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. त्यानंतर सिग्मंड फ्रायड म्हणले बोध व अबोध अवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. आता मर्फी याने अवबोधाला धरूनच अध्ययनाची व्याख्या केलेली आहे. काय केलेली आहे? अवबोध व वर्तन यांच्यातील सुधारणा म्हणजे अध्ययन. एक तुम्हाला गोष्ट लक्षात येते का? इथं काय होते? मानसशास्त्राची व्याख्या करताना विल्यम वुंट यांनी सांगितले होते की बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. त्यानंतर सिग्मंड फ्रायड म्हणले नुसतं बोध अवस्था नाही, व बोध व अबोध अवस्था यांचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. मग मन काय केले? मनाने अबोध अवस्था, जे की सिग्मंड फ्रायडने बोध व अबोध अवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र असं सांगितलं. त्याच अबोध अवस्थेला धरून मर्फी यांनी काय म्हटलं? अबोध व वर्तन यांच्यातील सुधारणा म्हणजे अध्ययन होय. अवबोध व वर्तन यांच्यातील सुधारणा म्हणजे अध्ययन होय. आता हे बोध काय आहे? अवबोध काय आहे? किंवा अध्ययन म्हणजे काय असतं? ऐच्छिक ह्याच्यामध्ये अध्ययनामध्ये आपण अवधान सुद्धा पाहणार आहोत, अभिरुची सुद्धा पाहणार आहोत, अभ्यस्त अवधान काय असतं ते आपण पाहणार आहोत, ते हळूहळू पाहूत. मग आता याच्यामध्ये अवबोध बोध काय आहे ते सुद्धा आपण व्यवस्थितपणे पाहू. पण सध्या अध्ययनाच्या व्याख्या पाहतो. त्याच्यामध्ये मर्फी यांनी म्हटलेलं आहे अवबोध व वर्तन यांच्यातील सुधारणा म्हणजे अध्ययन होय. आता नॉर्मल LM यांची अध्ययनाची व्याख्या पाहू. आता एक गोष्ट लक्षात घ्या, नॉर्मल LM यांची व्यक्तिमत्वाची सुद्धा व्याख्या आहे, जी की 2017-2018च्या TETला पेपर 1 आणि पेपर 2ला विचारली होती. आता नॉर्मल LM यांची अध्ययनाची व्याख्या काय आहे? वर्तनात कमी अधिक प्रमाणात परंतु कायमस्वरूपी बदल. वर्तनात कमी अधिक प्रमाणात परंतु कायमस्वरूपी बदल. वर्तनात कमी अधिक प्रमाणात परंतु कायमस्वरूपी बदल. लक्षात आलं? कायमस्वरूपी बदल म्हणजे अध्ययनाची व्याख्या अशी कोण केलेली आहे? नॉर्मल LM. नॉर्मल मन. आता आपण गिलफर्डची व्याख्या पाहू. गिलफर्ड काय म्हणतात? व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल. व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल. हळूहळू हळूहळू हळूहळू
तू चाल हळूहळू, तू चाल हळूहळू एवढं लक्षात ठेवायचं. व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू, हळूहळू म्हणलं की गिलफर्ट, हळूहळू म्हटलं की गिलफर्ट. पण आता इथं थोडंसं जमलिंग होऊ शकतं. गिलफर्ट काय म्हणतात, व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल. पण तिथंच नॉर्मल यल मन काय म्हणतात, वर्तनात कमी अधिक प्रमाणात परंतु कायमस्वरूपी, वर्तनात कमी अधिक प्रमाणात परंतु कायमस्वरूपी, वर्तनात कमी अधिक प्रमाणात परंतु कायमस्वरूपी असं म्हटलं तर ती आहे नॉर्मल यल मन यांची अध्ययनाची व्याख्या. आणि तीच गिलफर्ड यांची काय आहे, व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे, नुसते हळूहळू घडून येणारे म्हणले की गिलफर्ड, आणि व्यक्तीच्या वर्तनात कमी अधिक प्रमाणात कायमस्वरूपी म्हटलं की नॉर्मल यल मन. ओके, आलं लक्षात. ह्या झाल्या अध्ययनाच्या व्याख्या. ह्या बेसिक व्याख्या आहेत, महत्त्वाच्या आहेत, मोस्ट IMP आहेत. ह्याच्यापेक्षा आणखी वेगळ्या व्याख्या आहेत, ते आपण चॅप्टर पाहताना त्याच्यामध्ये सुद्धा पाहणार आहोत. पण ह्या मोस्ट 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 IMP आहेत, ज्या की परीक्षेला हमखास विचारल्या जातात, त्या पाहिलेल्या आहेत. परत एकदा आपण शॉर्टमध्ये हे 11 व्याख्या पाहू. पहिली आहे, जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. हेतुपूर्ण व टिकाऊ स्वरूपाचे बदल म्हणजे अध्ययन. अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन म्हणतात. त्यानंतर क्रो अँड क्रो, सवयी, ज्ञान, वृत्ती यांचे संपादन. मन काय म्हणतात, अनुभव वर्तन यांच्यातील सुधारणा. त्यानंतर गेट्स काय म्हणतात, अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा. मग वुडवर्थ काय म्हणतात, अनुभव परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळी करणारी क्रिया. मग मफी काय म्हणतात, अवबोध व वर्तन यांच्यातील सुधारणा. मग सिगोल काय म्हणतात, अनुभव मिश्रित वर्तन होय. आपण सिगोलची व्याख्या पाहायची विसरून गेलेलो आहे आय थिंक. सिगोल काय म्हणतात, अनुभव मिश्रित वर्तन. वर्तन हे अनुभव मिश्रित असं जर आलं तर ते असेल सिगोल साहेबांची व्याख्या. त्यानंतर आहेत नॉर्मल यल मन. ते काय म्हणतात, वर्तनात कमी अधिक प्रमाणात परंतु कायमस्वरूपी बदल. मग गिलफर्ड काय म्हणतात, व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडवून येणारे बदल. ह्या झाल्या अध्ययनाच्या व्याख्या. तर आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्तेच्या व्याख्या पाहू, जे की परीक्षेला हमखास विचारल्या गेलेल्या आहेत. मोस्ट IMP व्याख्या पाहू. आता आपण मानसशास्त्राचे 3 व्हिडिओ पाहिले. मानसशास्त्राच्या व्याख्या पाहिल्या, शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याख्या पाहिल्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये अध्ययनाच्या व्याख्या पाहिल्या. पुढल्या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्तेच्या व्याख्या पाहू आणि त्याच्या पुढल्या व्हिडिओमध्ये व्यक्तिमत्वाच्या विविध व्याख्या पाहू. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा होत आहे असं वाटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करू शकता. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्तेच्या व्याख्या घेऊन.